काका, तुम्ही बेमुदत उपोषणाला बसलात, काय प्रमुख मागणी आहे तुमचे? काय भ्रष्टाचार झाला, काय नाही? भ्रष्टाचारात असा आहे साहेब की जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्था एकूण 86 मत्स्य संस्था आहे। या संस्थेचा 2 विभागाशी कामकाज चालतं। सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय जालना जे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये 3ऱ्या मजल्यावर आहे, दुसरं कार्यालय सहाय्यक दुग्ध निबंधक सहकारी संस्था कार्यालय जालना हे 3ऱ्या मजल्यावर दुग्ध कार्यालय। या 2 कार्यालयात या संबंधित संस्थेचा कारभार आणि पत्रव्यवहार चालतो। पण ह्या दोन्ही कार्यालयामध्ये संबंधित विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार करूनही कोणत्याही संस्थेच्या पत्रव्यवहार कारवाई होत नाही व त्यांची दिशाभूल केली जाते आणि जास्तीत जास्त प्रमाणात ह्या संस्थेच्या कारभारामध्ये खोटे सचिव व चेअरमन यांच्या पत्रव्यवहारांचा सुळसुळाट चालू आहे। कार्यालयात जास्त खोटे गुंड प्रवृत्तीचे लोक संपर्क करीत आहे। त्याबाबत आणि शासनाने जे संस्थेला तलाव ठेके दिलेले आहे शासनाने मत्स्य विभागाने, ते तलाव ठेके जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात खाजगी व्यक्तीस विक्री केले जाते। खाजगी व्यक्तीस करारपत्र करून मोठ्या प्रमाणात विक्री केले जाते। त्यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून खऱ्या मच्छीमारावर अन्याय होणार नाही। कारण खाजगी व्यक्तीस खाजगीकरण दिल्यामुळे खऱ्या मच्छीमारावर अन्याय होत आहे आणि शासनाला तसे आम्ही वारंवार पुरावे दिले की बाबा हे खाजगी ठेकेदारास संस्थेचे काही लोक खाजगी ठेक्याने तलाव ठेका विक्री करतात, मुबलक पैसे घेऊन संगी शासनाची दिशाभूल करतात आणि त्यामुळे संस्थेच्या सभासदांची उपासमारी होते। त्यामुळे ह्या उपोषणाचा हा दिशा आहे आणि खाजगी ठेकेदार ठेका करारपत्राचं उल्लंघन झाल्यामुळे त्याचे करारपत्र आणि ती संस्था काळ्या यादीत टाकण्याची कारवाई त्यांनी शासनाच्या नियमानुसार करण्यात यावी। ही एवढीच मागणी आमची उपोषणकर्त्याच्या वतीने। फसवणूक कशी केलेली आहे तुमची? फसवणूक अशी की शासनाने जे करारपत्र करून दिलेले आहे त्या करारपत्राचं खाजगी व्यक्तीस करारपत्र करून देणे हे संस्थेला बंधनकारक आहे। तशी अटी व शर्ती आहे, त्या अटी व शर्तीचा भंग होत असल्यामुळे शासनाने ती कायदेशीर कारवाई करावी म्हणून फसवणूक केल्या जात आहे आणि शासन त्याच्यावर कारवाई करत नाही आणि संबंधित विभाग त्याची दखल घेत नाही। काय नाव आपले? रत्नाकर मुकुंदराव मेंढरे। मी आज रोजी मत्स्य सहकारी शासन निर्णय समिती महाराष्ट्र राज्य सदस्य आहे व मी जिल्ह्यातील मत्स्य संस्थेचे वारंवार समस्या सोडविण्याकरता कार्यालयाशी संपर्क करीत असतो आणि त्यांचा पाठपुरावा करीत असतो। हा माझा एवढाच उद्देश आहे बस।